खरवस म्हटला की वेगळं असं दूध येतं आणि फक्त कोवळ्या दुधापासून म्हणजेच चिकाच्या दुधापासूनच आपण खरवस बनवू शकतो. पण आज आपण कोवळ्या दुधाचा एकही थेंब न वापरता खरवस बनवणार आहोत. काय होतं की बऱ्याच ठिकाणी कोवळं दूध उपलब्ध नसतं, त्यामुळे कोवळ्या दुधाची वाट न बघता तुम्हाला जेव्हा मन होईल तेव्हा असा हा मलाईदार खरवस तुम्ही बनवून खाऊ शकता. अगदी कोवळ्या दुधाच्या खरवसाची चव येत नाही, परंतु त्याला पर्याय म्हणून हा छानच आहे. हा खरवस आपण गूळ वापरून करणार आहोत, त्यामुळे या खरवसाची चव आणि पौष्टिकता अधिकच वाढणार आहे. भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून व्हिडिओला स्किप अजिबात करू नका. परंतु चॅनलवर पहिल्यांदाच जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. खरवस बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे घेतला आहे एक बोल. तुमच्या घरी असलेल्या वाटी, पेल्याने किंवा मेजरमेंट कपने सर्व लागणारं पदार्थ तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. इथे मी मेजरिंग कपने 1 कप किंवा वजनी मोजायला गेलात तर 250 ml साधं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे. दूध गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही घ्या. आता त्याच कपने पाऊण कप ग्रॅममध्ये मोजाल तर 100 ग्रॅम कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. मार्केटमध्ये कस्टर्ड पावडर बॉक्स किंवा पॅकेटमध्ये अवेलेबल असते. तुम्ही कुठल्याही ब्रँडची किंवा फ्लेवरची घेऊ शकता. इथे आपण पाऊण कप व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा अरारूट पावडर वापरली तरीसुद्धा चालू शकेल. आता ज्या कपने आपण कस्टर्ड पावडर दूध मोजून घेतलेलं आहे त्याच कपने इथे आपण पाव कप मिल्क पावडर, पोहे खायच्या चमच्याने मोजाल तर 4 चमचे होतील. इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता. त्याच कपने अर्धा कप ग्रॅममध्ये मोजाल तर साधारण 100 ग्रॅम प्रमाणात बारीक करून गूळ घेतलेला आहे. आता कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर दोन्हीही चवीला गोड असल्याकारणाने मी इथे अर्धा कपच गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व पदार्थ एकजीव करायचे आहेत. तुम्ही इथे मिक्सरमध्ये देखील फिरून घेऊ शकता, म्हणजे वेळ वाचेल. सर्व पदार्थ दुधामध्ये छान एकजीव झाले आहेत. आता कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर तर सेम कोवळ्या दुधासारखंच आहे. कस्टर्ड पावडर आणि गुळामुळे छान पिवळा रंग आलेला आहे. तुम्ही जर का अरारूट पावडर किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करत असाल तर थोडीशी यात हळद घालू शकता, त्यामुळे हलकासा पिवळा रंग येईल. आता घट्टसर असं कोवळं दूध तयार करून झालेलं आहे. तर आता हे वाफवण्यासाठी तयार आहे. वाफवण्यासाठी एखादं पसरट भांडं किंवा ताट घ्या. सगळ्यांच्या घरी कुकर तर असतोच, तर कुकरचा डबा देखील घेतला तरीही चालेल. आता गुळामध्ये कचरा वगैरे असतो, म्हणून काय करायचं, हे दूध गाळणीवर गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे स्वच्छ असं दूध आपल्याला मिळतं. फ्लेवरसाठी आपण येथे जायफळ किसून घालणार आहोत आणि पाव छोटा चमचा वेलची पूड घालणार आहोत, कारण गूळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन अतिशय छान आहे. वेलची जायफळ नाही टाकलं तरीही चालेल, कारण आपल्या कस्टर्ड पावडरचा फ्लेवर हा व्हॅनिला आहे. आता आज मी हा खरवस कुकरमध्ये वाफवणार आहे. त्यासाठी हा छोटा कुकर गॅसवर ठेवून त्यात एखादी प्लेट किंवा स्टँड ठेवायचं. 2 ते 3 ग्लास तळाशी पाणी टाकून झाकण ठेवून पाणी कडकडीत उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यात हे सावकाश दुधाचं भांडं ठेवायचं. लक्षात असू द्या, कुकर गरम असल्याकारणाने भांडं ठेवताना थोडी काळजी घ्यायची आहे. त्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफेचे थेंब खरवसामध्ये शिरणार नाहीत. आता झाकण लावण्या अगोदर कुकरची शिटी काढून ठेवायची आहे. त्यानंतरच कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर बरोबर 20 मिनटं हे छान वाफवून घ्यायचं आहे. वाफवताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आता 20 मिनटं झालेली आहेत, तर खरवसाकडे वळूया. झाकण काढा आणि पाहू शकता वाफेचे थेंब झाकणावर पडलेले आहेत. हे थेंब झाकण ठेवलं नसतं तर खरवसामध्ये पडले असते. आता खरवस छान कडक होईपर्यंत वाफवून घेतलेलं आहे. आता गरम असतानाच याच्या वड्या कापायच्या नाहीत. 20 मिनटासाठी याला सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत, त्यामुळे वड्या अगदी पटकन कापता येतील. 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खरवस छान सेट आणि घट्ट झालेला आहे.
आता आवडीप्रमाणे लहान मोठ्या जशा आवडत असतील तशा कट करा. आता कोवळ्या दुधाचा खरवस खायचा तर गाईला जेव्हा वासरू होतं त्यावेळेस पहिलं कोवळं दूध निघतं, त्या दुधापासून खरवस तयार केला जातो. तो खरवस कसा तयार करायचा तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. परंतु होतं काय की आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे कोवळं दूध म्हणजे चिकाचं दूध मिळतच नाही, परंतु खरवस खाण्याची इच्छा तर होतेच. तेव्हा अशा या साध्या दुधापासून खरवसाची इच्छा पूर्ण करू शकतो. सेम टू सेम चव लागत नाही, परंतु टेस्ट अप्रतिम लागते. नक्की करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मस्त चवीचा असा खरवस आपला तयार आहे. चला तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.